नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता पार्थला शुद्ध आलेली आहे। पार्थला शुद्ध आल्यानंतर तो काव्या म्हणत असतो। तर डॉक्टर म्हणते पटकन काव्याला इथे बोलून घ्या। तर काव्या तिथे येते तेव्हा काव्या पार्थचा हात धरते आणि म्हणते बोला ना पार्थ, मी आहे तुमच्याजवळच बसलेले आहे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे। तर पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला काही झालं नाही आहे ना, तुम्ही ठीक आहात ना? तर काव्या म्हणते अहो मी ठीक आहे हो, पण तुम्हाला किती लागलं आहे हे बघितलं आहे का तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या। पण पार्थाने काव्याला असा हातात हात घेऊन मालिनीनं काही बघवत नसतं। मालिनीच्या जीवाचा खूप जळफळाट होत असतो। तिला वाटत असतं की काव्याने इथून निघून जावा, पण आता काव्या मालिनीकडे बघतच नाही, कारण तिला माहिती असतं की मी जर मालिनीकडे बघितलं तर मालिनी मला लगेच डोळ्याने खुणून इशारा करू म्हणून तू इथून निघून जा। तर आता मालिनी म्हणते मी आलेच असं म्हणून मालिनी तिथून निघून जाते। तर लगेच आता काव्या म्हणते पार्थ तुम्हाला काही तिथे मध्ये यायची गरज होते की मी आले असते ना ते आगीतून बाहेर। पार्थ म्हणतो असं कसं, माझा जीव जर मध्ये आहे तर मी बाहेर कसं थांबू? तर काव्या म्हणते तुमचा जीव मध्ये म्हणजे मला नाही कळालं। तर लगेच पार्थ म्हणतो अहो तुमच्यामध्ये तर माझा जीव जडलेला आहे ना, आणि जर तुम्हाला जर काहीतरी होत असेल तर मी बाहेर कसा थांबणार? तुम्हाला त्रास होताना मी कधीही बघू शकत नाही। काव्या म्हणते पण एवढा वेडेपणा पुन्हा कधीही करायचा नाही। पार्थ म्हणतो नाही, पण तुझ्या जर जीवावरती येत असेल, तुला जर कोणतं संकट असेल तर मी तुला त्या संकटामध्ये कधीच एकटीला सोडणार नाही। तर तेवढ्या डॉक्टर येतात आणि ते म्हणतात आता तुम्हाला पार्थ बरं वाटतंय का? तर लगेच पार्थ म्हणतो मला डिस्चार्ज कधी मिळेल? तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला बरं वाटत असेल तर आपण आजच्या संध्याकाळपर्यंत तुमचा डिस्चार्ज करूया, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात। तर काव्यामध्ये एवढे काय देशमुख तुम्हाला घरी जायची घाई लागली आहे, घरी जाऊन तुम्ही काय करणार? इथे राहिला तर तुमची डॉक्टर लोक व्यवस्थित काळजी घ्याल। तर लगेच पार्थ म्हणतो पण माझी घरीही काळजी घ्यायला एक डॉक्टर आहे। तर काव्या म्हणते तो कोणता? तर पार्थ म्हणतो तुम्ही आहेत का माझी काळजी घ्यायला? म्हणूनच मला इथं नाही थांबायचं आहे आणि मला इथून पुढचा वेळ हा तुमच्यासोबत घालवायचा आहे। ह्या दवाखान्यामध्ये जर मी राहिलं ना मला बरं वाटणार नाही। आणि पार्थ म्हणतो आणि आता काव्य मला एक वचन द्या, घरी गेल्यानंतर तुम्ही त्या गेट हाऊसमध्ये न राहता आपल्या रूममध्ये राहणार आहोत। आता काव्याला मात्र टेन्शन येतं, कारण तुम्ही मालिनीला काय सांगणार ना घरी गेल्यावरती? तर ती म्हणते ठीक आहे, घरचं घरी गेल्यावरती आपण बघूया, असं म्हणून आता त्यांचा डिस्चार्ज होतो आणि पार्थ आणि काव्या आणि सर्वजण घरी आलेले असतात। तर मालिनी आता पार्थला वळते आणि म्हणते तुझ्या आसपास ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे, जे काही लोक आहेत ना निगेटिव्ह, ते निघून जावं। तर आता काव्याला कळलं असतं की मालिनी माझ्याविषयीच बोलते, पण इकडे तर वसुधा आणि रम्याचे मात्र कान टवकारलेले असतात। त्यांना माहीत असतात की मालिनी आणि काव्यामध्ये नक्कीच काही कुजबूज चाललेली आहे। तर आता लगेच मालिनी जीवाला म्हणते पार्थला घेऊन रूममध्ये जा। काव्याही घाईघाई निघते। तर लगेच मालिनी म्हणते थांब काव्या, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे। त्या गोळ्या वगैरे दिल्यात ना डॉक्टरनी, त्याचा मला टाईम टेबल सांग, कारण वसुधा आणि रम्या तिथं असतात, त्याच्यामुळे मालिनी जास्त काही बोलत नाही। आता जीवा पार्थला घेऊन तिकडे त्याच्या रूममध्ये निघून जातो। तर मालिनी आता काव्याला घेऊन गेट हाऊसमध्ये जाते आणि म्हणते मला सर्वांसमोर तमाशा करायचा नव्हता, पण मी तुला सांगितलं ना तू पार्थपासून लांब राहायचं म्हणून, आणि तुला जर पार्थपासून लांब राहायचं नसेल तर मला तुझा जो कोणी बॉयफ्रेंड आहे त्याची आत्ताच्या आता भेट करून दे, मला त्याच्या तोंडातून स्पष्टपणे ऐकू दे, नाही तर तुला सिद्ध करणार होते ते सिद्ध तू आतापर्यंत का केलं नाही? तर काव्या म्हणते फक्त उद्याचा दिवस थांबा, उद्याच्या उद्या मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। फक्त आता मला ना एक काम करा काकू, मला ना फक्त पार्थची काळजी घेऊ द्या, मला पार्थपासून तुम्ही वेगळं करू नका, कारण माझ्यामुळे त्यांची आज ही परिस्थिती झालेली आहे। त्याला मालिनी म्हणते हो एवढं तर कळतं ना तुला, म्हणूनच मला तुला त्याच्या आयुष्यातून काढून टाकायचं आहे, फक्त आता तुझ्याकडे उद्याचा दिवस आहे। तर काव्य म्हणते ठीक। आता पुढील भागामध्ये काव्याने की काय करेल हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।